मला त्रास झाला रे जास्ती. मी फार पांगळी झाले, हात उचलत नव्हता, पाय उचलत नव्हता. मग त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो. मणक्याचं ऑपरेशन्स अशा लोकांच्या मध्ये भ्रम आहे की सक्सेस होत नाही. ऑपरेशन हे डॉक्टरांनी सक्सेस केलं. मी रवींद्र विठ्ठल गावडे. 2 महिन्यापूर्वी माझ्या मम्मीला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो, माझे वडील आणि मी. तर त्यावेळेस डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, पण ऑपरेशन सक्सेस होत नाही म्हणून ऑपरेशन आम्ही करण्याचं मनावरती घेतलं नाही आणि आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. तर तिथे पेशंट कव्हर होण्यापेक्षा पेशंट जास्त सिरियस झालं. मग पेशंटला पॅरालिसिस अटॅक आला, हाताच्या बोटांना पॅरालिसिस झालं, पायाला पॅरालिसिस झाला. अशा कंडिशनमध्ये पेशंट चालू शकत नव्हता. पूर्ण व्हीलचेअरवरती पेशंट इकडे परत डॉक्टर प्रवीण सुरेशकडे घेऊन आलो आम्ही मणिपाल हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सजेस्ट केलं. ऑपरेशन झाल्याच्या आम्हाला असं वाटत नव्हतं की पेशंट एवढं कव्हर होईल किंवा पेशंट चालेल, पण डॉक्टरांनी एक कॉन्फिडन्स दिला की पेशंट कव्हर होईल. ऑपरेशन झाल्याच्या नंतर पेशंट एक 8-10 दिवसांनी माझी मम्मी चांगल्या पद्धतीने चालायला तिने आता सुरुवात केलेली आहे. ऑपरेशनही खूप सक्सेस झालेलं आहे. त्याबद्दल मी डॉक्टरांच्या पूर्ण टीमचे तसेच डॉक्टरांचे असिस्टंट राहुल यांचे मी मनापासून आभार मानतो. मी आता माझ्या मनाने चालते, असं जाते, आपल्याशी बाहेर फिरते, जरा उठते बसते. चांगलं केलं ऑपरेशन, त्यांचे म्हणजे आभार मानते.